नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पिठोरी अमावस्येची कहाणी पाहत आहोत. वेळात वेळ काढून ही कहाणी जरूर ऐका. तुमच्या मुलाबाळांचे परिवारांचे रक्षण होईल. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन पोर मरून जाई. असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही तसेच झाले. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून दिले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोंगट्याची बायको भेटली. ती म्हणाली, बाई तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा झोंगट येईल आणि तुला मारून टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोंगट्याची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उधार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळांत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्यसासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असे झाले म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात. अशी 6 बाळंतपण माझी झाली. 7व्या खेपेला सुद्धा असेच झाले. तेव्हा माझ्यावरती माझे मामांजी रागवले. त्यांना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून ते मेलेले मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हकलून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचं आहे असे म्हणून रडू लागली. तशी झोंगट्याची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत सांगून टाक. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. तितक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोके हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी तुमची सून घरी येते आहे. त्यांना ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावर ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.